नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल BK MPSC स्टडीमध्ये। तर मित्रांनो, MPSCची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ही जाहिरात मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेतील विधी अधिकारी गट अ या संवर्गातील पदभरतीकरिता मित्रांनो अर्ज मागवण्यात येत आहेत। आणि मित्रांनो क्लास 1 मित्रांनो पोस्टसाठी ही जाहिरात आहे आणि विधी अधिकारीची मित्रांनो ही जाहिरात आहे क्लास 1 साठी। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे, त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि मित्रांनो, इथून पुढे जे जाहिरात निघतील तर मित्रांनो असे ज्या नवीन जाहिराती निघत असतात त्याची आपण माहिती तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचवत असतो। तर मित्रांनो, आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नंतर मित्रांनो आणि अशाही जाहिराती निघालेल्या आहेत त्याची तुमच्यापर्यंत मित्रांनो माहिती देणार आहे। तर पहा मित्रांनो, उपलब्ध पदसंख्या जे आहेत ते 12 मित्रांनो जागा आहेत। तर प्रवर्गानुसार किती जागा आहेत तर मित्रांनो, अनुसूचित जातीसाठी 2 जागा आहेत, त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 1 जागा आहे, महिलांसाठी 1 जागा आहे। तर अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे सर्वसाधारणसाठी। विमुक्त जाती मित्रांनो अ साठी 1 जागा आहे। तर भटक्या जमाती ब साठी 1 जागा आहे। तर सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गासाठी 1 जागा आहे। आर्थिक दुर्बल घटकासाठी 1 जागा आहे। तर मित्रांनो, आर्थिक दुर्बल घटकासाठी महिलेसाठी ही जागा आहे। तर इतर मागास वर्ग यासाठी 2 जागा आहेत। त्यामध्ये पहा मित्रांनो, ज्या जागा आहेत इतर मागास वर्गासाठी त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 1 जागा आहे आणि तर मित्रांनो महिलांसाठी 1 जागा आहे आणि एकूण आरक्षित मित्रांनो जागा ज्या आहेत त्या 9 आहेत। तर अराखीव खुल्या प्रवर्गासाठी ज्या जागा आहेत त्या 3 जागा आहेत, त्यामध्ये मित्रांनो सर्वसाधारणसाठी 1 जागा आहे, महिलांसाठी 1 जागा आहे आणि खेळाडूंसाठी 1 जागा आहे। तर अशा मित्रांनो एकूण 12 जागा आहेत। तर पहा मित्रांनो, सविस्तर पूर्ण जाहिरात पहा। तर अर्ज सादर करण्याची प्रक्रिया जी आहे तर मित्रांनो, अर्ज सादर करण्याचा जो दिनांक आहे 6 ऑगस्ट 2024 आहे आणि लास्ट डेट जी आहे ती लास्ट डेट दिनांक 26 ऑगस्ट 2024 आहे। तर पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी तर भरावयाच्या उपयुक्त संवर्ग पदाचा सामाजिक समांतर आरक्षणाबाबतचा तपशील शासनाच्या मागणीपत्रानुसार आहे। तसेच वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, हा तुमच्यासाठी व्हिडिओ जरी महत्त्वाचा नसेल तरी येणारे व्हिडिओ जे आहेत, ज्या जाहिराती आहेत त्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या असू शकतात, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर पहा मित्रांनो, येथे जे दिलेलं आहे ते खेळाडू आरक्षणाबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे, दिव्यांग आरक्षणाबाबत ही सविस्तर माहिती दिलेली आहे। तर अनाथ आरक्षणासाठी माहिती दिलेली आहे संपूर्ण, तेही तुम्ही वाचून घेऊ शकता। जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण कव्हर करणार आहोत। तर वेतन श्रेणी पहा मित्रांनो, 67,700 ते रुपये 2,08,700 अधिक नियमानुसार अज्ञेय भत्तेही असतील। तर पात्रता तुम्हाला भारतीय नागरिकत्व असलं पाहिजे आणि वयोमर्यादा गणन करण्याचा जो दिनांक आहे तो 1 डिसेंबर 2024 आहे। तर किमान जे वय आहे तर ते सर्वांसाठी 18 वर्ष आहे। तर कमाल वय जे आहे ते अराखीव खुल्या प्रवर्गासाठी 38 आहे, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी 43 वर्ष आहे। तर प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी अराखीव मागासवर्गीय यांच्यासाठी दोन्हीसाठी 43 वर्ष आहे। तर माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजनिष्ठ अधिकारी या दोन्हीसाठी अराखीव आणि मागासवर्गीय यांच्यासाठी सैनिकी सेवेचा कालावधी अधिक 3 वर्षापर्यंत असेल आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्षाची वयोमर्यादा आहे। तर पहा शैक्षणिक अर्हता, सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, शैक्षणिक अर्हता जी आहे आणि अनुभव यासाठी या पदासाठी काय लागणार आहे तर शैक्षणिक अर्हता पासेस अ डिग्री इन लॉ, तर लॉमध्ये तुमची डिग्री असली पाहिजे। आणि अनुभव तर तुम्हाला अनुभव हॅव बीन ॲडव्होकेट इन द हायकोर्ट ऑर कोर्ट सबऑर्डिनेट थ्रेटो फॉर अ पिरियड ऑफ नॉट लेस दॅन 7 years आफ्टर ॲक्युरिंग द क्वालिफिकेशन मेन्शन्ड इन 9.1 अबोव। तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला अनुभवही लागणार आहे। तर पासेस थ्रू नॉलेज ऑफ मराठीचं तुम्हाला नॉलेज लागणार आहे। आणि प्राधान्यशील अर्हता प्रोव्हाइडेड फर्दर दॅट प्रिफरन्स may be given a candidate who passes a degree in sociology or anthropology। तर याची मित्रांनो तुम्हाला ही जे शैक्षणिक अर्हता असेल तुमची तर तुम्हाला प्राधान्य दिले जाईल। तर शैक्षणिक अर्हता गणन करण्याचा दिनांक तुम्हाला इथे दिलेला आहे, तेही तुम्ही पाहून घेऊ शकता। तर तुमची अनुभवाच्या दाव्याबाबतही इथे माहिती दिलेली आहे आणि कर्तव्य व जबाबदाऱ्या तुम्हाला दिलेल्या आहे आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे तेही तुम्हाला दिलेलं आहे। तर प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलविण्याकरिता पात्र असणार नाही।
तर जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जांची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसेल तर मित्रांनो तुमची चाळणी परीक्षा होईल. जर अर्ज आले तर चाळणी परीक्षा घेण्याची निश्चित झाल्यास अर्हता आणि अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही. तर चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचा माध्यम व इतर बाबी लागू असल्यास मित्रांनो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तर जर चाळणी परीक्षा घेण्याची निश्चित झाले तर तुम्हाला संकेतस्थळावर त्याचा अभ्यासक्रम वगैरे प्रसिद्ध करण्यात येईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे याचा अभ्यासक्रम ही माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू शकेल. तर चाळणी परीक्षेचा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची शिफारस करण्यात येईल. तर मुलाखतीमध्ये तुम्हाला किमान 41% घेणे मित्रांनो गरजेचे आहे. तर अर्ज करण्याची पद्धत जी तुम्हाला आहे ते तुम्हाला आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीची यापूर्वी विविध पद्धतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करून खाते तर तुम्हाला माहीत असेल MPSCची प्रोफाईल तयार करावी लागते. तर तशी तुम्हाला प्रोफाईल तयार करून तुम्हाला अर्ज भरायचा आहे. तर विविध प्रमाणपत्र तुम्हाला जे कागदपत्र लागणार आहेत त्याची तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर हे तुम्ही सविस्तर पाहू शकता. आणि तर मित्रांनो जी तुम्हाला याच्यासाठी जी तुम्हाला फीस लागणार आहे तर अराखीव खुल्या प्रवर्गासाठी 719 रुपये फीस आहे. तर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग यासाठी 449 रुपये फीस आहे. तर उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तुम्हाला देयकर अतिरिक्त असतील. तर परीक्षा शुल्क जो आहे तो तुम्हाला ना परतावा आहे. तर मित्रांनो चांगली जाहिरात आहे. तर तुम्ही मित्रांनो सविस्तर जाहिरात मित्रांनो पाहून तुम्ही अर्ज भरू शकता आणि चांगली एक मित्रांनो जाहिरात आहे आणि चांगल्या जागाही आहेत. तर तुम्ही नक्की फॉर्म भरा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि